शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा पीक विम्याची लागली आहे. तुम्ही प्रत्येक जणाची अपेक्षा आहे, की प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ येतात आणि पीक विमा काय जमा होत नाही आहे, कर्जमाफीबाबत योग्य काय अपडेट येत नाही. शेतकरी मित्रांनो, सुरुवात झाली आहे. थोडी वेट आणि वॉच करा शेतकरी मित्रांनो. आता सुरुवात झाली आहे. काय सुरुवात झाली आहे? राज्य सरकारला आंदोलन केल्याशिवाय राज्य सरकार कुठलीच गोष्ट करत नाही आहे. हे सध्या सर्वच गोष्टीतून दिसत आहे. अहो, काल किसान महासभेचं आंदोलन बीडमध्ये झालं. बीडमध्ये झालं म्हणून बीडचे कॅल्क्युलेशन दिसू लागले. पीक विमा, उर्वरित शेतकऱ्याचं अनुदान आणि कर्जमाफी यासाठी राज्य सरकार फक्त जी-आरवर जी-आर काढणे, घोषणा करणे, माहिती पाठवणे, पोर्टलवर माहिती भरली जात आहे. डी-बी-टीद्वारे अनुदान येणार आहे, डी-बी-टीद्वारे पीक विमा येणार आहे. या सर्व गोष्टी प्रत्येक वेळी सांगितल्या जातात. अहो, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी येणार? कर्जमाफी कधी होणार? या सर्व गोष्टीसाठी काल किसान महासभेचं आंदोलन बीडमध्ये झालं शेतकरी मित्रांनो. अखेर या आंदोलनाचे आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय किसान महासभेने घेतलेला आहे. कारण एका आंदोलनामुळे बीडमधल्या शेतकऱ्यांसाठी कॅल्क्युलेशन बदलत असतील, तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आंदोलनच करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना घ्यायची असेल, तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करावं लागेल का, असा सवाल राज्य सरकारला करण्यात आलेला आहे. पीक विमा नाही, पीक कर्जमाफीच्या अटी, निकष, प्रोत्साहन 50,000, 1.5 लाखाचा वायदा, 2 लाखाची कर्जमाफी, अटी, नियम, अटी, शर्ती या सर्व गोष्टीच अक्षरशः सरकारने शेतकऱ्यांना जिरून टाकलेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीसाठी काल बीडमध्ये एक आंदोलन झालेलं आहे आणि हे आंदोलन एकट्या बीडमध्ये होणार नाही या शेतकरी मित्रांनो, तर अख्ख्या राज्यामध्ये आम्ही करणार असल्याचे स्पष्ट संकेत किसान महासभेने दिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी दाखवतो, ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते, ज्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटसमध्ये रक्कम कमी दाखवते, झिरो दाखवते, हे खूप मोठे प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. आणि या सर्व प्रश्नांच्या उकलीसाठी कर्जमाफीच्या अटी, नियम, निकष, गरीब, गरजू या सर्व गोष्टीसाठी आता किसान महासभेनं आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि हे आंदोलन राज्यभर करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार त्याबाबत पॅनिक होणार आहे आणि काल नुसतं बीडमध्येच आंदोलन झालं, तर अक्षरशः बीडच्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवायला सुरुवात झाली. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे, रकमा ज्या दाखवत आहेत त्या कुठं तर 2,000, 4,000, 5,000 दाखवत आहेत. महाभयानक नुकसान शेतकऱ्याचं होऊन ही राज्य सरकारकडून इतक्या कमी रकमा जर दाखवल्या जात असतील, तर शेतकऱ्यांना मिळणार आहे काय? कुणीतरी शेतकरी संघटनेने यामध्ये उतरणं गरजेचं होतं आणि किसान महासभा हे उतरलेले आहे आणि त्यांना शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. एकट्या किसान महासभेनं काही शेतकरी घेऊन राज्य सरकार तातडीने निर्णय घेईल असं वाटत नाही शेतकरी मित्रांनो. त्यासाठी शेतकऱ्यांची साथ मिळणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि पीक विम्याचा प्रश्न असो, कर्जमाफीचा प्रश्न असो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण ज्या आशेवर 17,000 ते 36,000 पीक विमा हेक्टरी मिळेल या आशेवर आपण बसलेलो होतो आणि राज्य सरकार विमा कंपनी जर क्लेम स्टेटस चेक केलं तर त्यामध्ये 2,000, 4,000, 5,000च्या रकमा दाखवत असेल, तर मग पीक विम्याचा उपयोग काय झाला? 17,000च्या आशेवर तुम्ही 2-3 हजाराची जर बोलवण करत असाल तर शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीही लागणार नाही आहे. या सर्व गोष्टीसाठी अखेर सर्व शेतकरी संघटनेचे नेते एकत्रित येत आहेत. त्यासाठी कालपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बीडमधून या आंदोलनाची सुरुवात जरी झाली असली तर हे आंदोलन पूर्ण राज्यभर करण्याचा निर्णय किसान महासभेने घेतलेला आहे. परंतु एकट्या किसान महासभेने ह्या सर्व गोष्टी होत नाही शेतकरी मित्रांनो. त्यांना सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. तेव्हाच शेतकऱ्यांना या काही गोष्टी बदल होऊ शकतात. झिरो क्लेम कॅल्क्युलेशन झिरो म्हणजे काय? खूप शेतकऱ्यांना रकमाच दाखवत नाहीत, नुकसान नसल्याचे दाखवत आहेत. म्हणजे विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी टाळण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. आणि कर्जमाफीमध्ये जे अटी, नियम, निकष आहेत या सर्व गोष्टीसाठी सर्व शेतकरी बंधूंनी एकत्रित येणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी सक्सेस होऊ शकतात जर शेतकरी एकत्रित आला, तर काहीही अशक्य नाही शेतकरी मित्रांनो. पण याला सर्व एकत्रित येणं शेतकरी गरजेचं आहे आणि शेतकरी एकत्रित यायला सध्या तयार नाही. कारण बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनात हे स्पष्ट दिसलं, शेतकऱ्यांची कमी साथ मिळाली. कमीत कमी किसान महासभेच्या आंदोलनाला तर साथ देणं गरजेचं आहे.
अजितजी नवले यांच्या नेतृत्वाखाली काल आंदोलन करण्यात आलं आणि ते भविष्यातही आता पुढे आंदोलन करणार आहेत. त्यांना साथ देऊन खरीप हंगाम 2025च्या पीक विमा असो, कर्जमाफी असो, या सर्व गोष्टीतल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी जर दूर करायच्या असतील तर सर्व शेतकरी बंधूंनी एकत्रित येणं गरजेचं आहे. सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे. तरच आपल्या मनासारखी कर्जमाफी व मनासारखा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. अन्यथा शेतकरी मित्रांनो, अडचणीचा सामना सर्व शेतकऱ्यांना करावा लागेल. कारण जी झिरो रक्कम दाखवित आहे खूप शेतकऱ्यांना अजूनही दाखवू शकते. शेतकरी मित्रांनो, आता काही मंडळामध्ये कॅल्क्युलेशन जरी दाखवलेलं असलं तर काही मंडळामधून आता एवढ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता उर्वरित मंडळातून जर असे निकाल झिरो जे येत असतील तर भविष्यातही भरपूर मंडळामध्ये झिरो दाखवलं जाऊ शकतो. आणि हेच जर थांबवायचं असेल तर किसान महासभेच्या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन साथ देणं गरजेचं आहे. तरीच आपल्याला चांगला पीक विमा स्टेटसमध्ये दिसायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अजून क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवते त्या शेतकऱ्यांना चांगली रक्कम दिसू शकते. कारण हे आंदोलन जर आताच झालं तरच ते पैसे मिळू शकतात. एकदा रक्कम विमा कंपनीनं टाकल्यानंतर गोष्टी अडकू शकतात. त्यामुळं आता भविष्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा येणं बाकी आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवतं आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम दाखवतं आहे, पीक विम्यामध्ये जे लाभार्थी आहेत गरीब गरजू, त्यांनी जे नियम अटी निकष लावलेले आहेत याच्यातलेही दूर करायचे असतील तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या आंदोलनाला साथ देणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवत आहे त्यांनी कृषीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन भेट देऊन त्यांची चर्चा करणं गरजेचं आहे. त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला चांगली पीक विम्याची रक्कम मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, अन्यथा आपल्याला जी रक्कम दाखवलेली आहे तेवढीच रक्कम घेऊन बसायची वेळ येऊ शकते. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. किसान महासभेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लवकरात लवकर पीक विमा वाटप करा, लवकरात लवकर कर्जमाफी करा, कर्जमाफीच्या अटी निकष काढून टाका. पीक विम्यातले कॅल्क्युलेशन झिरो दाखवतं आहे त्या शेतकऱ्यांचे व्यवस्थितप्रमाणे कॅल्क्युलेशन करून त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित रक्कम दाखवून त्या शेतकऱ्यांना चांगली पीक विम्याची रक्कम द्या. यासाठी किसान महासभेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जे शेतकरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची वाट पाहत आहेत, जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना झिरो दाखवतं आहे, ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन होऊनही रकमा दाखवत नाही आहे, अशा शेतकऱ्यांना निश्चित पुढील काही दिवसामध्ये रकमा दाखवायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर कर्जमाफीमध्ये नियम अटी निकष आहेत यासाठीही आंदोलनाचा पवित्रा बच्चूभाऊ कडू, अजितजी नवले यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे भविष्यात निश्चित या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. परंतु सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. अशा आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण हे सरकार आंदोलन केलं तरच काही गोष्टी देऊ शकतं असं सध्या तरी दिसू लागलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच्या बाबत काही अपडेट आली तर चॅनलवर लागलीच व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.